हॅज आणि हॅव, त्यानंतर त्या ठिकाणी मेन वर्बचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल येतं आणि त्यानंतर ते ऑब्जेक्ट त्या ठिकाणी असतं। याच प्रकारे आपण जे आहे प्लुरल सब्जेक्ट असतानाचं एक वाक्य तयार करून बघू आपण। दे हा आपला प्लुरल सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे, त्यानंतर हॅव, दे हॅव, त्यानंतर काय होईल वॉक, दे हॅव। सदबा, तुझा बाप तुमच्या शेतातल्या झाडाला गळफास घेतोय। धनाजीचं पोरग आलं या, वाट सोडा त्याला। बघितलं मंडळी, धनाजीचं आपल्या एकुलता एक पोरं किती जीव आहे ते। होय खरंय, आपण धनाजीला जसं घरी आणलं तसं गुडघ्यात मान घालून बसला, ना हु केलं नाही चूक केलं। आता बघा कसं हुंक्या फुटल्यानं रडू राहिला। सारिकाताईचं आणि सदबाचं आणि स्वतः धनाजीचं नशीब बरा म्हणून माझी नजर त्यांच्या शेताकडे गेली। नसता धनाजीचा आज काय खरं नव्हतं। मला काय जगायला नग वाटतं का? पर जगण्यासारखं राहिलंच काय माझी जिंदगीत? धनाजी, असं नसतं म्हणायचं। आत्महत्या करणं हा तेव्हाचा एकच मार्ग आहे का? सारिकाताई, जरा ध्यान ठेवा धनाजीवर। गावात कुठे उठून गेला तर त्याच्यावर नजर असू द्या, पर शेतात मुळीच फिरकू देऊ नका। होय दादा, तुम्ही माझ्या कपाळाचं आज कुंकू शाबूत राखलं, लई उपकार झालं तुमचा आमच्यावर। बरोबर, चला चला। का व गळफास घ्यायची तयारी करताना सदबाचा म्हणा अगर माझा म्हणा जरा बी विचार कसा आला नाही मनात? बायकूचं, आपल्या लाडक्या सदबाचे किती हाल होतील, ते कसे जगतील हे तुम्हाला कळायला नग होतं का? तेव्हा तुमची अक्कल काय चरायला गेलती का? मी तरी काय करू ग? गेल्या 3 वर्षापासून शेतीची नापिकी सुरू आहे, बँकेचं कर्ज आहे, नाना सावकारचं कर्ज आहे। कुठून फेडू ग कर्ज? कसं फेडू हे कर्ज? ही गलती काय तुमच्या एकल्याची आहे? गावातल्या समध्या शेतकऱ्याची आहे म्हणून काय त्यांनी आत्महत्याच करायची? मी एक सांगते तुम्हाला, हाय त्या शेतातलं एकर अर्धा एकर शेती इकू, जेवढं कर्ज आहे ते समद फेडू। आणि असं कवर करायचं? 2-3 वर्ष झालं की पुन्हा ही हालत, पुन्हा एक अर्धा एकर शेती का? नाहीतर असं करू, शेती कोण आपण सडकाला बस थांबती तिथे आपण चहाची टपरी टाकू। हाय तेच टपरीवाले माशा मारीत बसलेत, आपली बी तीच हालत व्हायची। बाप्पा, फाशी कशी घेतात ते मला बघायचंय। थोबाड बंद कर तुझं, ही काय बघायसारखी गोष्ट आहे वैर? अन बघून काय करायचंय? बघितल्यावर सांगन। तुझा हाई पित्तरपणा म्या नाही सहन करून घ्यायची। तो विचार मनात जरी आला तरी माझा जीव कासावीस होतो। मला बघायचं,
मला अरे बघायचं. सदबा, फाशी घ्यायची म्हणलं की त्याला दावं लागतं, झालंच तर लोखंडी घागर लागती. आणि त्याचं असं झालं बघ, त्या दोन्ही वस्तू मी शेतावर जाताना सोबत नेल्यात. खोटं बोलायलाच रे बाप्पा तू. ते बघ तिथं लोखंडी घागर बी आहे आणि दावा बी आहे. का व तुम्ही मला हमेशा म्हणता मला काही सुचना गेले, डोसक्यात किडे पडल्यावानीच झाले, मग आत्महत्या करायला घागर लागती, दावं लागतं, हे कसं सुचलं तुम्हाला? जाऊ दे ना हो, मी चुकलं म्हणलं ना, संपलं. बाप्पा दाव मला आत्महत्या कसं करीत होत असते. तू लेकरू आहेस का कोण आहेस रे? कसला बी हट्ट करायचा म्हणजे? जाऊ दे ना रे, लहान आहे अजून त्यो. सदबा, फाशी कशी घेत होते तुला बघायचं ना? हो. मग असं कर, आण ती लोखंडी घागर, मी फाशी कशी घेत होतोय धावतो तुला. सदबा खबरदार, जागचा हल्लास तर लय बदडीन म्या तुला. येडी का काय ग तू? मला आत्महत्या करायची असन तर अशी तुमच्या देखता कशाला करन? असं का बोलायला व? माझ्या मनाचा तरी विचार करा की, काळजाचं पाणी पाणी व्हायलंय व. जाय आण. बर का, आता असं करायचं, ह्या फासात मान घालायची, पार नाड्याच्या घाटासपर मान घालायची आणि पायाखालची घागर दूर लाथडायची. पर घाबरू नको, मी तस काय करणार नाही, सदबाला दावापुरतं करीन. खबरदार, फाशात मान घालाल तर. सदबाला दावून झाले ना व, उतरा खाली. आता हे एवढं दावा तर सोडून घेतो का? तेवढं बी नको करू. घ्या लवकर. सदबा, तुला फाशी कशी घ्यायची होती का बरं बघायचं होतं रा? उद्या चालून आपण बी कवा कोणच्या इशात नापास झालो तर फाशी कशी घेते हे ह्याला ठाऊक करून घ्यायचं असं. होय र. मुळीच नाही. मी कोणत्याही परीक्षेत नापास झालो तर पुन्हा खचून अभ्यास करीन आणि पास होऊन जावीन. सदबा, तुझी शपथ घेऊन सांगतो, आत्महत्या करणारे आणि बाकीचे शेतकरी आम्ही लय कष्ट केलेत रे, पण साल नापास व्हायलंय. कशी तक धरायची रे आम्ही? कधी पाऊसच पडत नाही तर कधी येळेवर पडत नाही, कधी किडकं बी आम्हाला मातीत घालतं तर कधी या पिकावरची रोगराई आम्हाला भुईसपाट करती. एवढं तेवढं पिकलं तर ते मातीमोल भावानं विकावं लागतं. अशा हालतीत शेतकऱ्यांना करावं तरी काय रे? आपण असं करायचं का? हे दावण घागर शेजारच्या मंदाका कोणकडे ठेवून द्यायची का? म्हणजे होईन काय तर पप्पा आत्महत्या करायचं म्हणले तर नाहीच करता यायची. तसं न ग, त्यापेक्षा असं करू, तू शाळेत न जाता घरीच थांबायचं, बापाची पाठ सोडायची नाही. ते घरात असले तर घरातच थांबायचं, बाहेर कुठं निघाले तर त्यांच्या मागं मागं जायचं. का तर तुझ्या बापाचा तुझ्यावर लय जीव आहे, आत्महत्या करायला त्यांचं मन धरायचं नाही. जाऊ दे ग, यापुढं असं नाही करणार म्हणलं ना. मी असं का करते? तुमच्या माघारी आमच्या जगण्याचा उन्हाळा होणे म्हणून करते. बापाला लेकाच्या राखोळी घालते. सदबा, मी काय म्हणते, आलं का ध्यानात? काय बी झालं तरी बापाला एकटं सोडू नको बघ. होय. शेताकडे चालले मी. बर. बाप्पा, तुला दिवसभर घरीच थांबायचंय की शेताकडे जायचंय? नाही, मी आज घरीच थांबणार आहे. पर तुला कुठं खेळायला जायचं असलं तर बिनघोर जा. नाही कुठं जाणार, तुझी पाठ सोडू नका म्हणून मायानं सांगितलंय. माझी फिकीर करू नको, तुला कुठं खेळायला जायचं असलं तर बिनघोर जा. नाही, मी बाहेर गेलो आणि तू गळफास घेतला तर?
नाही र माझ्या सोन्या, तुझी शपथ, मी असं काही बी करणार नाही. पप्पा असं करायचं का? माझं 5वीचं मराठी पुस्तक आहे ना, त्या पुस्तकातनं 2 धडे वाचून जातो, ते तू ऐक. चालेल. काय झालं पप्पा? माझ्यामुळं तुमच्या मायलेकराचे लय हाल व्हायला लागलेत रे. पप्पा हं, आपण असं करायचं का? काय? मारानात नाही तर लंगडी खेळायची का? कुठं? हे अंगणात. चल. माय, आज मी आणि पप्पानी घरी काय केलं ते विचार की. काय केलं रे माझ्या सोन्या? मी पप्पाला माझ्या पुस्तकातला धडा वाचून दावलो आणि लंगडी बी खेळलो. का व? खरं आहे का? होय, खरं आहे. माय अंबाबाई, माझं एकदाचं गिराण ऐकलंस ग बाई. आता मी खन नारळानं तुझी वट्टी भरेन. सारिका, इकडे ये. बस. माझं एक ऐकते का? काय? माझ्या असल्या खुळ्यापणामुळं या लेकराची शाळा बुडू लागली. उद्यापासून त्याला शाळेत जायला सांग. पण पप्पा, या काठीवर आणि ती काय म्हणायची? तू मला रोज शाळेतून घरी घ्यायला यायचं. पण पप्पा, ज्या दिवशी तुम्हाला शाळेतून घरी घ्यायला येणार नाही, त्या दिवशी मी पण कायमच्या घरी येणार नाही.
करायला लागलो तर लोक काय म्हणतील? आपल्यावर परिस्थिती बेतली होती तेव्हा कुठे गेलते रे लोक?